नमस्कार मंडळी, सीमा आणि सुनील किचनमध्ये तुमचं मी हार्दिक स्वागत करतो. आता घटस्थापना चालू आहे आणि माझ्या घरात पण घटस्थापना झाली. त्या दिवशी मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवला आणि त्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज मिळाले. त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. दुसरं, आता उपास चालू आहेत आणि आता उपासाच्या वेळी काय खायचं, तर रेग्युलर खिचडी खाऊन, साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळत असेल तर आपण एक वेगळ्या प्रकारची खिचडी बनवतो. त्याला बोलतात वरीचे तांदूळ. वरीच्या तांदळाची आपण खिचडी बनवतोय आणि ती कुठल्या पद्धतीने बनवायची, कशी बनवायची हे तुम्हाला नक्की आवडेल. चला तर बघूया वरीची खिचडी. वरीची खिचडी बनवताना प्रथम आपल्याला लागणार वरीचे तांदूळ. हे मार्केटमध्ये मिळते, पण लक्षात घ्या ही क्वांटिटी थोडीच घ्यायची, जेवढी मी दाखवले ती. शेवटी क्वांटिटी वाढते ती. आणि हे शेंगदाण्याची पूड, थोडंसं जिरं आणि 2 बटाटे कापून धुवून स्वच्छ केलेले. जास्त बारीक पण करायचे आणि जास्त मोठे पण करायचे नाही. कढीपत्ता आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या जरा जास्त टाकायच्या, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं, कारण की आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार नव्हतो. आता आपण कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. आता याच्यामध्ये आपण जिरं सोडूया. जिरं तडतडायला द्या थोडंसं. जिरं तडतडलं आहे. आता आपण मिरची आणि कढीपत्ता दोन्ही एकत्र टाकणार आहोत. वरीचे तांदूळ वाढतात नेहमी, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपण बटाटा टाकूया. आता हे नीट आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहिलं, म्हणजे जे तेल आहे तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. मिरचीचं आणि कढीपत्ताने सगळे जरा एकत्र आले पाहिजे. आता आपण हे शेंगदाण्याचं पूड टाकू याच्यामध्ये. शेंगदाण्याचं पूड तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तेवढं टाका, पण चवीला चांगलं लागतं. आणि खिचडी कशी पटकन बनण्यासारखी, याला जास्त वेळ पण नाही लागत. हे वरीचे तांदूळ आहे बघा, मी किती घेतले, कमी. एवढ्याशा वरीच्या तांदळामध्ये तुम्ही 2 लोक आरामात खाऊ शकता आणि तरी ते उरणार, कारण वरीचे तांदूळ आहेत ना शेवटी वाढतात. तेव्हा घेताना प्रमाणात घ्या. आणि त्याला धुवून घेतलेले आपण, धुवून टाकलं याच्यामध्ये. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता जेवढे आपण तांदूळ घेतले ना ज्याच्यामध्ये, त्याचे 2पट ते 3पट पाणी टाकायचं आपल्याला, कारण हे पाणी खेचून घेते शेवटी. पाण्याची प्रमाण जरा जास्त असू द्या. ज्या वाटीने आपण वरीचे तांदूळ घेतले त्याचं 3पट तुम्ही पाणी टाकायचं त्याच वाटीने. आता याच्या चवीप्रमाणे मीठ टाका. मीठ थोडंसं जास्त प्रमाणात टाका, कारण की ते बटाटे खेचून घेतं सगळं. शेवटी तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणेच त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. वरून पण आपण घेऊ शकतो. आता आपण कुकर बंद करूया आणि याला आपल्याला 2 शिट्या द्यायच्या आहेत. जास्त द्यायची जरूरत नाही, 2 शिटीमध्ये बनून तयार होतो. 2 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर खोलतोय बघा. मस्तपैकी वरीची तांदळाची खिचडी झालेली आहे. ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. बघा याप्रमाणे होते, पण हिला गरम गरमच खायचं असतं, थंड झाल्यावर मजा नाही येणार खायला. आता दही आणि खिचडी तयार आहे. चला